त्यानंतर आपल्या दुसऱ्या तासिकेला सुरुवात होणार आहे. मोनाली माऊली मॅडम, मेंटल हेल्थ अँड स्पोर्ट्स सायकोलॉजी PMSP वर्धा त्यातून बिलॉंग करतात. त्यांना मी विचार मंचावर आमंत्रित आहे. त्याचप्रमाणे माननीय ठाके मॅडम त्यांना अशी विनंती करते की मॅडमनी पुष्प देऊन मॅडमचे स्वागत करावे. मॅडमचा स्वागत करूया. मी जास्त बोल नाही करणार, मी शॉर्टकटच सांगणार आहे कारण मेडिकल टॉपिक थोडे कमी वेळ सांगणार होती. ठीक आहे. सिव्हिल हॉस्पिटलला मी ऍज अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट जॉईन आहे आणि जिल्हा सामान्य जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम आणि प्रकल्प प्रेरणा या कार्यक्रमाला मी अटॅच आहे. कॉम्प्युटर आमच्याकडे स्पेशली सेल त्यांच्याकडे एलडीचा लर्निंग होतात. डिसेबल मुलं आपण आता बघतच असतो ना पेपरमध्ये न्यूज येतात ना की सगळ्यात कोणते मुलं सगळ्यात चांगलं काम करतात ऑलिम्पिक मध्ये. सगळे स्पेशल टीचर आहेत ना. काही ते न्यूज ऐकतो ना ते वाचलेली अजून किंवा डाऊन सिंड्रोम. हा ना, डाऊन सिंड्रोम मुलं जे असतात ते आपण मोस्ट ऑफ दी बघतो की एक आता एक मुलगी आहे की जिनी एक समुद्र खाडी पार केली डाऊन सिंड्रोम मुलगी आहे. ती 14 इयर्स होती. ऍक्च्युली नाव मी तिथे लिहिलं होतं आपल्याला आठवत नाही. ठीक आहे. ते डाऊन सिंड्रोम जे बच्चू असतात म्हणजे जे मुलं असतात त्यांच्यामध्ये कसं असतं सोशली जो पॉइंट असतो ना तो खूप पॉवरफुल असतो. ठीक आहे. म्हणजे ते लोक सोशली इतकं चांगलं अडॉप्टेबल बिहेवियर करतात की त्यांना कोणतं पण आपण चॅलेंजिंग काम दिलं तर ते पुढे जाऊ. ठीक आहे. पण हीच गोष्ट ऑटिझम बच्चूंमध्ये नाही होत. ऑटिझम बच्चूंमध्ये असतात ते सोशली पूर्ण कमी असतात. आपण जेव्हा ऑटिझम मुलं जेव्हा बघतो म्हणजे तुम्ही लोकांनी कुठे ना कुठे ऑटिझम मुलगा जेव्हा बघितला असेल तर आपण त्याच्या पॅरेंट्सला पालकांना जेव्हा विचारतो तर ते सांगतात आम्हाला आपल्याला किंवा आम्हाला की हा मॅडम मुलांसोबत मिक्स होत नाही, आय कॉन्टॅक्ट मेंटेन करत नाही किंवा आपला एकटा एकटा खेळत असतो. तर हा कसा डिफिकल्ट टास्क आहे म्हणजे एखाद्या ऑफिसर मुलाला त्याचा आवडता पार्ट म्हणजे तो कशामध्ये इंटरेस्टेड आहे हे ओळखणं कठीण आहे. डाउनिंग बच्चू लवकर मिळतात आपल्याला म्हणजे कधी कधी खूप छान ड्रॉइंग मध्ये असतात. ठीक आहे. कधी कधी तर त्यांना स्विमिंग क्लासेसमध्ये त्यांचे पॅरेंट्स नेहमी घेत असलेले आहे तर स्विमिंग मध्ये पण पुढे गेलेले असतात. इव्हन चेस मध्ये पण ते लोक आपल्यापेक्षा आपण ऍव्हरेज किती गुणांक असलेल्या लोकांचे पण पुढे असतात. ठीक आहे. इव्हन भाला फेक मध्ये पण एक जपानची मुलगी आहे ती डाउनी जपानमध्ये ती भाला फेक मध्ये पुढे आहे. ठीक आहे. पण काय असतं की फर्स्ट थिंग आहे की तुमची मेंटल हेल्थ कशी. आपण फिजिकल हेल्थ पण कधी लक्ष देतो ना. बीपी वाढलेला आहे, शुगर वाढलेली आहे, दवाखान्यात जायचं आहे, औषधं घ्यायची आहे आणि हेल्थ चांगली करायची. ठीक आहे. फिजिकल बद्दल मॅडम चेस्ट पेन होत आहे, शोल्डर पेन मग इकडे ते होता. पण तुम्हीच लोक मेंटल हेल्थ पण लक्ष देत नाही. ठीक आहे. पण मेंटल हेल्थ खूप आवश्यक आहे. तसंच या मुलांचं पण मेंटल हेल्थ गरजेचं आहे ना. भलेही आयडी मुलांसोबत काम करत असताना त्या व्यक्तीचा बुद्धिगुणांक जरी कमी असेल तरी मेंटली त्या व्यक्तीला मोटिवेशन देणं पण आपलं काम आहे. हे आपण कोणातून करू शकतो. पहिलं कोण राहतं घरामध्ये, पॅरेंट्स म्हणजे आई बाबा. सेकंड वन अदर फॅमिली मेंबर, आजी आजोबा, काका काकू, मामा मामी, मावशी. आणि थर्ड वन नाही, टीचर. कारण स्पेशली मुलं तुमच्याकडे जास्त येतात ना. हो की नाही. स्पेशल पर्सन ना
ते करण्यासाठी तुमच्याकडे येतात. तर काय असतं टीचर. आणि नंतर सगळ्यात मोठा पार्ट आहे आपली सोसायटी, आपला समाज. ठीक आहे, आपला समाज काय म्हणतो, त्यांच्याकडचा मुलगा ना तर दुसरं नाहीये, तो असाच आहे, त्याला असं सोडून दिलेलं आहे. नॉट लाईक दॅट. असं नको. आपल्याला काय करायचं आहे, मुलगा जेव्हा घरातून बाहेर निघतो तर त्या पॅरेंट्सला थोडं काउन्सिलिंग करायचंय की तुमच्या मुला मुलींमध्ये काहीतरी तर असेल ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ऍक्च्युली वर्धा डिस्ट्रिक्ट मध्ये प्रॉब्लेम असा येतो की वर्धा डिस्ट्रिक्टच्या आजूबाजूला खूप ग्रामीण भाग आहे. ठीक आहे, आणि ग्रामीण भागापर्यंत सर्व्हिस पोहोचायला पण खूप वेळ लागतो. इव्हन शाळेची संख्या वाढवण्यासाठी पण टीचर्सला पण पाया लागायला जावं लागतं पॅरेंट्स लोकांचं, कारण की वर्ण ऑर्डर असतो की इतकी संख्या वाढवायची. हो की नाही? तर काय असतं की याचा अर्थ असं आहे की लोकांमध्ये अजूनपर्यंत तो अवेअरनेसच आलेला नाहीये. तर फर्स्ट थिंग काय आहे, पहिली गोष्ट की अवेअरनेस निर्माण करणं. दुसरी गोष्ट, पालकांना समजून सांगणं की तुमचा मुलगा या डिसएबिलिटी कॅटेगरी म्हणजे या दिव्यांग एकमेकांना सोडल्या जातो. पण असं नाही आहे की तो समाजाच्या बाहेर गेलेला आहे. त्याला आपल्याला समाजामध्ये पुढे आणायचं. तर पुढे आणण्यासाठी काय करायचं, आपल्याला पॅरेंट्स लोकांना काउन्सिलिंग करायचं आहे की याचा कोणता तरी ते एरिया असेल. आम्ही मी जेव्हा म्हणजे एनएमएस शिकायला होती, एमफिल करायला, तर त्यावेळेला काय होतं की कोणतं आंध्र प्रदेशमध्ये एक विजयनगरम म्हणून सिटी आहे. आणि जसं की आपल्याकडे गडचिरोली भाग कसं आहे ना, तसं ते एक आहे. आणि त्याच्या बाजूला जे जे विलेजेस आहेत ना, ते पूर्ण ना ते आज आदिवासी जे असतात ना तसे. इव्हन सेम जसं की आपल्या इकडे भामरागड वगैरे कोण पाहिलं असेल ना, तर त्यांचे ते कमी कपडे घातलेले लोक आणि ते टिपिकल त्या पॅटर्न मध्ये राहणारे लोक त्या विजयनगरच्या त्या विलेजेस मध्ये मिळतात. ठीक आहे, अशा ठिकाणावर एकतर लँग्वेजचा खूप बॅरियर पडतो. म्हणजे मराठी जरी असली तरी पण गडचिरोलीमध्ये जर तुम्ही गेलात भामरागडच्या पुढे जर आत शिरला तर त्या लोकांना आपली मराठी समजणं कठीण आहे. तर मग काय असतं की फर्स्ट की कम्युनिकेशन कसं करायचं, कम्युनिकेशन करून त्या लोकांना कन्वे कसं करायचं. मग कन्वे केल्यानंतर कन्वे तर झालेला आहे, मग नंतर येतो सरांनी सांगितलं की पैशांचा प्रॉब्लेम, की मॅडम मुलगा तर पाठवायला तयार आहे पण त्याची खाण्यापिण्याची सोय, त्याची राहण्याची सोय इथपासून. तर या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार करून त्या बंदीला किंवा त्या मुला मुलीला कसं मोटिवेशन द्यायचं आणि मोटिवेशन देऊन त्याला आपण या फील्ड मध्ये कसं आणायचं, हा सर्वस्व तुम्हा लोकांवर अवलंबून असलेली एक गोष्ट आहे. ठीक आहे, पण यासाठी स्वतःची पण मेंटल हेल्थ ठेवणं काय आहे, चांगलं आहे की वाईट आहे, कशी ठेवायला पाहिजे मेंटल हेल्थ तुमची चांगली. सो आपल्याला येणारा स्ट्रेस, आपल्याला येणारं टेन्शन, आपल्याला येणार होणारी एन्झायटी, आपल्याला येणारं डिप्रेशन, तर त्याला सुद्धा आपल्याला दूर सोडून या लोकांना मोटिवेशन देण्याचं काम आपलं आहे. ठीक आहे, एक टोल फ्री नंबर आहे 14416. हा जो इथे दिसत आहे तो 14416. हा जो टोल फ्री नंबर आहे, मे बी सगळ्यांकडे अँड्रॉइड फोनच असेल आता, हो ना. हा फोन नंबर डायल करायचा. हा फोन नंबर डायल केल्यानंतर महाराष्ट्रासाठी एक म्हटलं तरी गोव्यासाठी दोन म्हटलं, ठीक आहे. एक नंबर डायल केल्यानंतर विच लँग्वेज यू लाईक, इंग्लिश आवडतं का बोलायला, हिंदी आवडतं का की मराठी आवडतं का. तर मराठीसाठी 3 नंबर डायल करायचा असतो. ठीक आहे, आणि त्याच्यावरनं काय असतं की फ्री ऑफ काउन्सिलिंग आहे. इव्हन तुम्ही हा नंबर तुमचे जे क्लायंट्स आहेत म्हणजे तुमच्याकडे येणारे जे बच्चूज आहेत त्यांच्या पॅरेंट्सला पण देऊ शकतात, कारण की एखादा दिव्यांग मुलगा ज्यांच्या घरी असतो त्यांना त्याची परिस्थिती चांगलीच माहित असते. कारण ते लोक खूप जास्त त्या मनस्थितीमध्ये असतात की त्यांना तो मुलगा सांभाळून सगळे कामं आवरायचे असतात. सो हा जो टोल फ्री नंबर आहे, या टोल फ्री नंबरवर त्यांना फ्री ऑफ काउन्सिलिंग पण होईल. इव्हन या टोल फ्री नंबरवर त्यांना वेगळी मदत पण मिळेल. म्हणजे असं होईल की त्यांना कोणत्या सेंटरला जायला पाहिजे, त्यांना कुठे व्हिजिट करायची आहे, किंवा त्यांना औषधं लागत असतील तर औषधं, किंवा त्यांना फ्री ऑफ सर्व्हिसेस जर काही पाहिजे असेल तर त्या सगळ्या गोष्टींची उपलब्धता या नंबरवरून होऊ शकते. इव्हन हा जो टोल फ्री नंबर असतो ना, हा आपणही वापरू शकतो. कारण की आपणही अशा मुलांसोबत काम करून कुठेतरी स्ट्रेस मध्ये असतो ना. ठीक आहे, तर इव्हन आपल्याला सुद्धा आपली स्वतःची काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर तुम्ही हा नंबर स्वतः वापरू शकता.
मी काही बुकलेट्स आणलेले आहेत, स्कूलचे आहेत ते, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये टेलिपाणाचा नंबर पण आहे. तर ते बुकलेट्स तुमच्यापर्यंत येतीलच आहे. फक्त ना एक काय म्हणतात स्टिकर्स आहेत माझ्याकडे. ऍक्च्युली मी कमलेश सरांना विचारलेलं आहे की हे जे स्टिकर्स आहेत तर किती शाळा आलेल्या आहेत त्या शाळाप्रमाणे मी ते डिस्ट्रीब्युट करते आणि तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा ते स्टिकर लावून त्याचा उपयोग पुरेपूर उपयोग करू शकाल. आणि इव्हन कोणाला पण जर काही पण प्रॉब्लेम असेल तर मी ओपीडी नंबर 3843 मध्ये बसलेली असते. तर तुम्ही माझ्याशी पण संपर्क साधू शकता. ठीक आहे, थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे का? कारण शॉर्टकट बोलायचं होतं. झोप आली तर चहा पण मिळणार आहे. चहा मिळणार आहे सगळ्यांना चहा मिळणार आहे. कोणाला काही बोलायचं सगळ्यांना किती समजलेले आहे. शंभर टक्के समजलेलं आहे. एखादा काही तर प्रश्न असू शकतो ना, विचारा ना, बिंदास विचारायचं काय आहे त्याच्यात. काय आई काही अटेंड करायचं तर अटेंड नाही करायचं, काही एक तर टप्पा घेऊन जायचं ना. सरांनी म्हटलं ना मग अशी प्राचार्य सरांनी ऍटलीस्ट वर्धा डिस्ट्रिक्ट मधलं 10 लोक जरी पुढे गेले तरी खूप मोठी गोष्ट आहे, हो की नाही डिसेबल बच्चू. मग आणि गर्वाची गोष्ट आपल्यासाठीच राहणार आहे, वर्धा डिस्ट्रिक्टचं नाव मोठं होणार आहे. मग एक जर डिसेबल डाऊन सिंड्रोम मुलगी मुंबईची, मग मुंबईची डाऊन सिंड्रोम मुलगी 14 इयर्सची मुलगी जर ती खाडी पार करू शकते तर आपल्याकडे पण असेलच ना कोणी वर्धा डिस्ट्रिक्ट मध्ये की तो नाही जाऊ शकणार का? आणि आता जे सर गेले त्यांनी किती चांगले चांगले गेम्स सांगितले असं खरंच त्या गेम्स मध्ये आपण मुलांना पुढे घालू शकतो, हो की नाही. ठीक आहे, थँक्यू. ओके, थैंक यू मैम, धन्यवाद।